आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा लागल्यात। राज्यातल्या प्रमुख मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा पाहायला मिळतात। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे, तर शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनानं हजारो भाविकांनी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केली। तर शेगावमध्ये संत गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा भक्तांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात देवदर्शनानं करण्याकडे असंख्य लोकांचा कल आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर असेल, शिर्डीमधलं साईबाबांचं मंदिर असेल किंवा शेगावमधलं संत गजानन महाराजांचं मंदिर असेल, भक्तांची गर्दी मांदियाळी आपल्याला दिसते। आणि शिर्डीमधून नितीन ओझा आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। नितीन, तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आणि आपण पाहतो की दरवर्षी पहिल्या दिवशी शिर्डीमध्ये साई भक्तांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते। यंदा कसं चित्र आहे आणि प्रत्येक भाविकाच्या सोयी सुविधांसाठी कशी खबरदारी घेतली गेली? निश्चितच जर पाहिलं तर नवीन वर्षाची सुरुवात अनेक जण विविध संकल्प करून करतात, तर अनेक जण मात्र देवदर्शनानं या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात करतात। आणि त्याच अनुषंगानं शिर्डीमध्ये देखील भाविकांची मोठी मांदियाळी दिसून येते। एकूणच जर पाहिलं तर नवीन वर्षाची सुरुवात करताना देवाचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीत राज्यच नव्हे तर देशभरातून साई भक्त हे काल रात्रीपासूनच दाखल झाले होते। रात्री 12 वाजता साई मंदिर समोर आणि द्वारकामाई परिसरात भक्तांनी मोठा जल्लोष करत नवीन वर्षाचं स्वागत केलं। आणि आजच्या दिवसाची पहिली सकाळ ही देवदर्शनानं करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी शिर्डीत दिसून येते। साई संस्थांच्या वतीनं बेंगलोर येथील साई भक्तांना जे दान दिलंय, त्या दानातून आकर्षक अशी फुलांची सजावट साई मंदिराला करण्यात आली आहे। दर्शन रांगा या सकाळपासून आजही पूर्णपणे भरलेल्या आहेत। एकूणच जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं नवीन वर्षाला सुरुवात झाली, त्याच पद्धतीनं नवीन वर्षाचा संकल्प हा देवासमोर येऊन सांगायचा आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करायची असा अनेकांचा नियम आहे। आणि त्याच अनुषंगानं राज्यच नव्हे तर देशभरातील साई भक्त हे शिर्डीत दाखल झालेले आहेत। एकूणच आज जशी गर्दी आहे तीच गर्दी पुढील 3 ते 4 दिवस शिर्डीत राहणार असून याच पद्धतीनं शिर्डीतील गर्दी आणि शिर्डीतील साई नामाचा जयघोष असाच सुरू राहील। निश्चित। नितीन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।